काल मी तुम्हाला मराठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन शेअर केले होते. चला तर पाहूया ते आजच्या बोर्डच्या मराठीच्या पेपरमध्ये आलेत की नाही. तर हा आजचा मराठीचा पेपर आहे. याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे बोलतो मराठी, तो आपण काल टिक करून दिला होता. त्याच्यामध्ये हे उत्तर तुम्हाला लिहिता आलं असतं. त्याच्यानंतर आपण कविता सांगितली होती उत्तम लक्षण. ती उत्तम लक्षण कविता सुद्धा क्वेश्चन नंबर 2 मध्ये आलेली आहे. क्वेश्चन याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर भरतवाक्य आणि आश्वासक चित्र यांची जे उत्तर आहेत, तर याचे जे कवी आहेत ते आहेत मोरोपंत आणि विषय आहे सज्जन माणसांची लक्षणे. आश्वासक चित्र जर लिहिलं असेल त्याचं उत्तर असणार नीरजा आणि स्त्री पुरुष समानता हा त्याचा विषय आहे. त्याच्यानंतर रसग्रहण मी तुम्हाला इम्पॉर्टंट टिक करून दिलं होतं. जी लास्ट कविता आहे तुला तू झालास मुख समाजाचा नाही, त्याच्यातून हे रसग्रहण आलेलं आहे. त्याच्यानंतर स्थूल वाचन हे इम्पॉर्टंट टिक करून दिले होते. गिरिजा केर यांचं बालनाटिकांचं विशेष आणि उत्पत्ती कोशाचे कार्य हे 2 क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत. भाषा अभ्यासमध्ये ग्रामर तुम्हाला लर्न करायचं होतं, त्याची उत्तर कशी आहेत तर नीलकमलचं उत्तर आहे कर्मधारय. नवरात्रचं उत्तर जे आहे ते आहे द्विगु समास. प्रत्येक गटित शब्द आहे कारागिरी. उपसर्ग शब्द आहे अतिरेक आणि अभ्यस्त शब्द आहे हुरहुर लाल लाल. वाक्प्रचारांची उत्तर याप्रमाणे आहेत. सटकी मारणे म्हणजे तुम्ही अचानक निघून जाणे किंवा पळून जाणे असं लिहू शकता. कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे आणि अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. नंतर हे तर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द इझी होते, तुम्ही बघू शकता त्याची उत्तरं कशा पद्धतीने आहेत ते. त्याच्यानंतर अचूक शब्द ओळखा. याच्यामध्ये पहिलं जे उत्तर आहे ते सेकंड वाला ऑप्शन आहे. सेकंड मध्ये फर्स्ट, थर्ड मध्ये थर्ड, फोर्थ मध्ये थर्ड, फिफ्थ मध्ये फर्स्ट आणि हे आशीर्वाद जो आहे तो लास्ट ऑप्शन आहे. विरामचिन्ह तुम्हाला प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहेत. त्याच्यानंतर बायोडेटा म्हणजे स्वपरिचय, मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट उपयोजित लेखन. उपयोजित लेखनचे मी तुम्हाला स्ट्रक्चर शेअर केले होते. त्याच्यातला मागणी पत्र, पुस्तकांची मागणी पत्र सेम ऍज इट इज आलेलं आहे. फळांची जाहिरातीचं तुम्हाला स्ट्रक्चर दिलं होतं. त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला फक्त हे ऑप्शन वैशिष्ट्यांच्या जागी फिट करायचे होते आणि तुम्हाला या जाहिरातीचं नाव लिहायचं होतं. बाकी सगळं उत्तर सेम आहे. बातमी लेखनमध्ये जो टॉपिक दिला तो सेम टॉपिक ऍज इट इज आलेला आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला फक्त शिक्षक दिन हा टॉपिक टाकून उत्तर लिहायचं होतं. आणि लास्टला आहे आत्मकथन. मी तुम्हाला सांगितलं होतं एखाद्या वस्तूबद्दल कुठल्या तरी येईल, तर ती वस्तू होती मोबाईल. सो त्याचं बेसिक जे पहिली स्टार्टिंगचा पॅरेग्राफ होता तो तुम्हाला दिलेला होता. आपण जे काही क्वेश्चन शेअर केले होते ते आजच्या पेपरमध्ये आले होते. आता इंग्लिश मिडियमचा जो मराठीचा पेपर होणार आहे त्याचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतील. थँक्यू.